सुखसागर हॉटेलवर गंभीर आरोपांचा स्फोट. मस्तानी सक्ती, हॉल रेंट आकारणी, शौचालय नसल्याचा दावा. मस्तानी घ्या मगच पत्रकार परिषद. सुखसागर हॉटेलवर गंभीर आरोप, कारवाईची मागणी. सुखसागर हॉटेलवर आरोपांची मालिका. हॉल रेंट पासून मूलभूत सुविधांपर्यंत प्रश्नचिन्ह. अहिल्यानगर शहरातील हॉटेल सुखसागर गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहे. पत्रकार परिषद घेण्यासाठी मस्तानी ड्रिंक घेणे बंधनकारक असल्याचा दावा, बिलामध्ये कथितपणे हॉल रेंटची आकारणी आणि हॉटेलमध्ये शौचालयाची सुविधा नसल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मार्केट यार्ड परिसरातील सुखसागर हॉटेल विरोधात गुलाबराव गाडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पत्रकार परिषद घेण्यासाठी संबंधित हॉटेलमध्ये मस्तानी ड्रिंक घेणे अनिवार्य केले जाते. एवढेच नव्हे तर ग्राहकांच्या बिलामध्ये कथितपणे हॉल रेंट ही आकारले जात असल्याचा दावा त्यांनी केलाय. यासोबतच हॉटेलमध्ये लघवीची सुविधा असली तरी शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे ग्राहकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आलाय. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित विभागांनी कारवाई करावी अशी मागणी गुलाबराव गाडे यांनी केली आहे. दरम्यान या आरोपांबाबत हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आरोपानुसार व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र या सर्व आरोपांबाबत सुखसागर हॉटेल व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे याचा निर्णय संबंधित शासकीय यंत्रणेच्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल. आता अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित विभाग या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार का, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. गुलाब राजरंगाडे आज दिनांक 4 रोजी आम्ही अबगड्या संदर्भात बैठकीसाठी पत्रकार परिषद बोलवली होती हॉटेल सुखसागर येथे. परंतु इथं आल्याच्या नंतर आम्हाला त्या मॅनेजरने सांगितलं की बाबा इथं पत्रकारांना मस्तानी हा ज्यूस कंपल्सरी द्यावा लागतो. आम्ही म्हटलं ठीक आहे, ओके चालेल, काय अडचण नाही. त्याच्यानंतर ते म्हटलं ठीक आहे. आम्ही पत्रकार परिषद घेतली, सगळे व्यवस्थित बिल भरायला गेलं, परंतु त्यांनी आम्हाला इथं बिलात 2000 रुपये रेंट चार्ज म्हणून लावला. तर आम्ही त्यांना विनंती केली की बाबा हा रेंट चार्ज कशासाठी, हे हॉटेल आहे आणि इथं आम्ही तुमच्याकडून काही पदार्थ घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याचं बिल द्यायला तयार आहेत, पण रेंट बिल कसलं 2000 रुपये. इथं ना आम्ही ते एक महिला होते, त्या महिलांनी त्यांना विचारलं भाऊ की इथं लघवीची सोय ते आहे, संडासची अजिबात नाही म्हणे. इथं त्यांचे मॅनेजर म्हणे जर संडासची सोय नसेल आणि तुम्ही रेंट बिल जर 2000 रुपये लावता ते कसे आधारे, म्हणजे हा सर्वसामान्यांची लूटच आहे ना. बिल आहे का तुमच्या? हो, आमच्याकडे बिल आहे तसं. त्यांनी तर बिल दिलं, आम्ही बिल बी पेड केलं. त्यांनी 2000 1000 रुपये तरी तुम्हाला द्यावं लागतील आणि त्यांनी 2000 तो आमच्याकडून 1000 रुपये तर घेतलेच आणि सरस लूट आहे. नाही दिवसा ढवळ्या तुमची लूट झाली, एका तासासाठी दिवसा ढवळ्या तुमची लूट झाल्याचं पाहायला मिळतं. या संदर्भात तुम्ही आता तुकाराम मुंडेंची भेट घेऊन त्यांना हे निदर्शनास आणून देणार का? आम्हाला शाश्वतीपूर्ण म्हणून आज जे आम्ही रस्ते उतर की आज आम्ही पत्रकारांसमोर बोलू राहिलो, हे खरोखर तुकाराम मुंडे सारखे अधिकारी असल्यामुळे आम्हाला धाडस आलंय. कारण ही जी लूट आहे, ही लूट 1000 रुपये म्हणजे आमच्यासाठी काही मोठी नाही, परंतु सर्वसामान्य लोकांसाठी ही खूप मोठी लूट आहे. तरी आमची अशी विनंती की आमचं कोणतं ऐकणार हे आम्हाला माहिती आहे. त्यासाठी तुकाराम मुंडे सारखे अधिकारी आहेत, सक्षम आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ही तक्रार करणार आहोत. तरी तुमच्या प्रसिद्धीच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो का तुकाराम मुंडेंनी सुद्धा याची दखल घ्यावी व सदर ठिकाणी योग्य ती कारवाई करावी.